Traumas are real in life. They break us. ज्या वेळेला आपण कुठल्याही रिलेशनशिप निगेटिव्हिटीला एक्सपोज होतो, त्या प्रत्येक आघातातून आपलं काहीतरी निगेटिव्ह मत बनतं. या सगळ्याचा आपल्या पर्सनॅलिटीवर इतका डीप संस्कार होतो. पण आपलं आयुष्य पुढे चालतच राहतं. ते काही थांबत नाही. आपण ज्या वेळेला या सगळ्या आघातांना एक्सपोज होतो, त्या आघातांमधूनच आपण आयुष्य जगायला लागतो. पण तीच निगेटिव्हिटी आपण आपल्या आयुष्यामध्ये नकळत रिक्रिएट करायला सुरू करतो. आपल्याला हे आघात हील करणं खूप गरजेचं आहे. ते सोपं नाही आहे. कोणाला तरी आयुष्यातनं कायमचं गमावणं, ब्रेकिंग अप विथ समबडी, कोणीतरी आयुष्यातच नसणं किंवा जवळच्या प्रिय व्यक्तींकडनं खूप त्रास सहन करणं, हे रिअल रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स, ट्रॉमाज आहे. पण आपल्याला आपली जर फ्रिक्वेन्सी रेज करायची आहे, तर यातून बाहेर निघणं गरजेचं आहे. जे घडून गेलं आहे त्याचे संस्कार, त्याचे इम्प्रिंट रिलीज करणं, सोडून देणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण नवीन आयुष्य सुरू करू शकतो. आणि इतक्या इंटेन्स लेवलला जाऊन स्वतःचं क्लिन्झिंग करणं, स्वतःचं हीलिंग करणं खूप गरजेचं आहे. ट्रॉमाज मेक अस अँड ब्रेक अस एव्हरी डे. मग हे हीलिंग करायचं कसं? तर त्यासाठी मला नक्की कनेक्ट करा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू ऑल.